नमस्कार, माझे नाव आहे नितीन कवडी आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक महत्त्वाचं चॅप्टर ज्याचं नाव आहे हीट, ज्याला आपण उष्णता असे म्हणतो. सुरुवातीला आपण त्याविषयीचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. बघा, ज्यावेळेस आपण बर्फाला स्पर्श करतो तेव्हा हाताला थंड जाणवते व जेव्हा शिजवलेल्या भाताला आपण स्पर्श करतो तेव्हा आपल्याला काय होतो, चटका बसतो. या प्रकारची संवेदना म्हणजेच काय तर उष्णतेची जाणीव होय. उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून आपण दैनंदिन जीवनात विविध प्रक्रियांमधून उष्णता ऊर्जा प्राप्त करतो. जेव्हा आपण पाणी तापवतो तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते. आपल्या शरीरात अन्न पचनानंतर सुद्धा काय केली जाते तर उष्णता मुक्त होते. बघा, मग उष्णता म्हणजे काय? उष्णता हे एक ऊर्जेचे स्वरूप आहे. एखाद्या पदार्थातील ज्यावेळेस आपण उष्मा म्हणतो तर ते काय असते, उष्णताच असते. तर जेव्हा आपण एखादी गरम वस्तू ज्यावेळेस थंड वस्तू जवळ नेतो तर त्यावेळेस काय होतं, काही वेळानंतर गरम वस्तू जी आहे ती थोडी थंड होते आणि थंड वस्तू काय होते, थोडीशी गरम झालेली आपल्याला जाणवते. म्हणजेच काय तर गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे काहीतरी वाहून गेले. हे काहीतरी म्हणजेच काय तर उष्णता होय. मग उष्णतेचे युनिट आहेत काही, तर उष्णता हे ऊर्जेचे एक स्वरूप असल्याने त्याचे युनिट आहे जूल. पण MKS युनिटचा आपण विचार केला तर ते आहे किलो कॅलरी आणि CGS युनिटचा विचार केला तर त्याचं युनिट आहे कॅलरी. सो 1 किलो कॅलरी म्हणजेच काय तर 1000 कॅलरी होय. मग कॅलरी आणि जूल्स यांचा पण काय आहे तर परस्पर संबंध आहे. तर त्यानुसार 1 कॅलरी म्हणजे किती असतं तर 4.18 जूल इतकं असतं. मग 1 किलो कॅलरी म्हणजे काय तर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. मग 1 कॅलरी म्हणजे किती तर 1 कॅलरी म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. सो टेम्परेचर, उष्णतेचे मापन करण्यासाठी तापमान जे आहे ज्याला आपण टेम्परेचर म्हणतो ही मूलभूत राशी आहे, ज्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणतो. बघा, मग एखाद्या पदार्थात असलेली उष्णतेची पातळी किंवा उष्णतेचे प्रमाण म्हणजे त्याचे तापमान होय. तापमान मोजण्यासाठी खालील पद्धतीचा वापर केला जातो, ज्यामध्ये आहे सेल्सिअस किंवा सेंटीग्रेडेड पद्धत. या पद्धतीचा शोध कोणी लावला आहे तर अँडर्स सेल्सिअस या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर या सेंटीग्रेडेड पद्धतीमध्ये किंवा सेंटीग्रेडेड मेथडमध्ये 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत अंशांकन केलेले असते. या पद्धतीनुसार एखाद्या वस्तूचे तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये व्यक्त करतात. या मापन पद्धतीत 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे पाण्याचा गोठणांक होय, तर 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे पाण्याचा उत्कलनांक होय. आता फॅरेनहाइट पद्धत एक वापरली जाते. त्या फॅरेनहाइट पद्धतीचा शोध, याला आपण फॅरेनहाइट मेथड म्हणतो, त्याचा शोध डॅनियल ग्रॅबियल फॅरेनहाइट या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. या फॅरेनहाइट मेथडमध्ये 32 डिग्री फॅरेनहाइट ते 212 डिग्री फॅरेनहाइट असे अंशांकन केलेले असते, एकूण 180. या पद्धतीनुसार एखाद्या वस्तूचे तापमान अंश फॅरेनहाइटमध्ये व्यक्त करतात. या मापन पद्धतीस 32 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे पाण्याचा गोठणांक होय, तर 212 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे पाण्याचा उत्कलनांक होय. सेल्सिअसमधून ज्यावेळेस आपल्याला फॅरेनहाइटमध्ये रूपांतर करायचं आहे तर त्यावेळेस त्याचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. बघा, ते सूत्र असं आहे की डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस इंटू 9/5 प्लस 32. या सूत्रानुसार आपण काय करू शकतो तर सेल्सिअसचं रूपांतर फॅरेनहाइटमध्ये करू शकतो. तर या चॅप्टरमध्ये आपण काही महत्त्वाचे कन्सेप्ट बघणार आहोत. चला, इन धिस चॅप्टर वी लर्न सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज लॅटेंट हीट, रेग्युलेशन, एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो चला, तर मग आता आपण सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला टेम्परेचर वर्सेस टाईमचा एक या ठिकाणी ग्राफ दिलेला आहे. यामध्ये आपण बघतो की एक्स ॲक्सिसला काय केलेलं आहे, एक्स ॲक्सिसवर
टाईम दिलेला आहे जो की मिनटामध्ये आहे 2, 4, 6, 8, 10 असं 34पर्यंत दिलेलं आहे. आणि वाय ॲक्सिसमध्ये आपण बघू शकतो की काय दिलेलं आहे, आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे जे की डिग्री सेल्सिअसमध्ये डिनोट केलेलं आहे. ओके. आणि आईस प्लस वॉटर दॅट इज सॉलिड प्लस लिक्विड फॉर्ममधले या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपण याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग धिस ट्रान्झिशन. धिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द आईस कन्वर्ट्स into water is called as the melting point of ice. Thus, during transition of solid phase to liquid, the object absorbs the energy. But its temperature does not increase. This heat energy is utilized for weakening the bonds between atoms or molecules in the solid and transform it into liquid phase. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called as latent heat of fusion. म्हणजेच काय तर पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेमध्ये ज्यावेळेस रूपांतर होतं त्यावेळेस जो पदार्थ आहे ज्या ठिकाणी आपण बर्फ घेतलेला आहे त्या बर्फाच्या उष्णतेचं शोषण करतो, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील म्हणजेच ॲटम्स आणि मॉलिक्युल्समधला जो बॉन्ड आहे तो वीक करण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये स्थायूचं द्रवात रूपांतरण करण्यासाठी होतो. आणि स्थायूचे द्रवात रूपांतरण होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला काय म्हणतात तर वितळण्याचा अप्रकट उष्मा, ज्याला आपण लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग असं म्हणतो. बघा मग या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे ज्याला आपण स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. तर ही जी डेफिनेशन आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at a constant temperature by unit mass of a solid it converts into liquid phase is called as specific latent heat of fusion. ओके. म्हणजेच काय तर एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाची ज्यावेळेस आपण द्रवामध्ये पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करतो त्यावेळेस कॉन्स्टंट टेम्परेचरला जी हीट काय केली जाते सॉलिड मधून सॉलिडमध्ये शोषली जाते त्या उष्णतेला म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. ओके. तर मग आता आपण बघणार आहोत या ठिकाणी की ज्यावेळेस बर्फाचे पाण्यामध्ये पूर्ण रूपांतरण झाल्यानंतर काय होतं, पाण्याचं तापमान वाढू लागते, ते 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढते. वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग. इट्स इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. Line BC in the graph represents a rise in temperature of water from 0 degree Celsius to 100 degree Celsius. आपण या ठिकाणी बघू शकतो की ग्राफमध्ये आपल्याला लाईन BC दिलेली बघा, ही जी लाईन आहे ती या लाईनमध्ये सांगितलेलं आहे बघा. ही लाईन काय करते तर लाईन BC जी आहे ती पाण्याच्या तापमानातील 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस अशी काय दर्शविते तर वाढ दर्शविते. त्यानंतर मात्र काय होतं, त्यानंतर therefore even though heat energy is supplied to water its temperature does not rise. The heat energy is absorbed by water at this temperature and used to break the bonds between the molecules of the liquid and converts liquid into gaseous state. Thus during transformation from liquid phase to gas phase heat energy is absorbed by the liquid but its temperature does not change. The constant temperature at which the liquid transforms into gaseous state is called as the boiling point of the liquid. The heat energy absorbed at a constant temperature during transformation of a liquid into gas is called the latent heat of vaporization. म्हणजेच काय तर ज्यावेळेस उष्णता देऊनसुद्धा पाण्याचं तापमान वाढत नाही त्यावेळेस काय केलं जातं तर तापमानाला शोषलेली सर्व उष्णता जी आहे ती द्रवामधील जे बॉन्ड आहे ते तोडण्यासाठी किंवा ब्रेक करण्यासाठी द्रवाचे रूपांतर कशामध्ये करते तर वायुरूप स्थितीमध्ये करण्यासाठी वापरली जाते. त्यावेळेस द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्यानुसार त्यामध्ये त्याच्या टेम्परेचरमध्ये काय होत नाही तर वाढ होत नाही. ज्या स्थिर तापमानाला ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विडचं ट्रान्सफॉर्मेशन ज्यावेळेस गॅसेसमध्ये होतं त्या टेम्परेचरला म्हणतो आपण त्या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट, ज्याला आपण द्रवाचा उत्कलनांक असं म्हणतो. ज्यावेळेस कॉन्स्टंट टेम्परेचरला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असते त्यावेळेस शोषल्या गेलेल्या उष्णतेस आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. या ठिकाणी आपण बघू शकतो
की आपल्याला लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशनची एक डेफिनेशन दिलेली आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए लिक्विड टू कन्वर्ट इंटू गॅसियस फेज इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. ओके, डिफरंट सबस्टन्सेस हॅव different melting points and boiling points. The values of a melting point, boiling point and latent heat depend on atmospheric pressure. Okay, म्हणजेच काय तर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे काय मराठीतून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतरण होत असताना ज्यावेळेस स्थिर तापमानाला जी उष्णता द्रवात शोषली जाते त्याला काय म्हणतात, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मग आपण बघू शकतो की आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे. या टेबलमध्ये विविध प्रकारचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनमध्ये किलोजूल पर किलोग्राममध्ये आणि कॅलरी पर ग्रॅममध्ये काय काय प्रकारचे त्यांचे व्हॅल्यूज आहेत या आपल्याला दिलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो. जर का आपण वॉटरचा विचार केला तर त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 0, बॉइलिंग पॉईंट आहे 100. कॉपरचा विचार केला तर 1083 आणि 2562. ओके, येथील अल्कोहोलचा विचार केला तर -117 अँड बॉइलिंग पॉईंट इज 78. ओके, अशा प्रकारे अशा प्रकारचा तक्ता जो आहे हा आपण आपल्या पुस्तकात दिलेला आहे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा नोट करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही सुरुवातीला आपल्याजवळ नोटबुक आणि पेन जवळ असणं आवश्यक आहे. जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जे काही महत्त्वाचे डेफिनेशन्स आहेत त्या नोट करण्यासाठी तुम्हाला त्याची आवश्यकता असणार आहे. व्हिडिओ नुसता समोर पिक्चर बघितल्यावानी किंवा मूव्हीज बघितल्यावानी बघायचं नाही आहे. तर हा आपल्याला एज्युकेशनल व्हिडिओ असल्यामुळे आपण जसं वर्गामध्ये वही पेन आपल्यासोबत असते त्याच प्रकारचा व्हिडिओ बघताना सुद्धा आपल्यासोबत पाहिजे. आणि जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत ते नोट्स आपण घेतले पाहिजे. रनिंग नोट्स ज्याला आपण म्हणतो ते केल्या पाहिजेत. ओके, चला तर मग आता आपण पुढे जाऊयात. सॉरी, या चॅप्टरचा आपण समजा विचार केला तर यामध्ये मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल किंवा फ्रीजिंग पॉईंट जो आहे या प्रकारचे कन्सेप्ट आलेले आहेत. तर हे पहिले कन्सेप्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केलेले नाही आहे. तर ते आपल्याला समजून घेणं, बेसिक जे आहे ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, मग मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, तर ज्या तापमानाला स्थायीरूप पदार्थाचे रूपांतर द्रवात होण्यास सुरुवात होते त्या तापमानाला आपण काय म्हणतो, त्या पदार्थाचा द्रवणांक म्हणतो, ज्यालाच आपण विलयन बिंदूसुद्धा म्हणतो. जसं की आपण पाहिलेलं आहे की बर्फाचा 0 डिग्री सेल्सिअस आहे. आयरनचा विचार केला तर 1535 डिग्री सेल्सिअस आहे. ऑक्सिजनचा विचार केला तर -219 डिग्री सेल्सिअस आहे. उत्कलनांक बिंदू ज्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. तर बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, तर ज्या तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूत होण्यास सुरुवात होते त्या तापमानाला आपण काय म्हणतो, उत्कलनांक म्हणतो किंवा त्याचाच उत्कलन बिंदू असे म्हणतो. गोठणांक हा सुद्धा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. गोठणांक म्हणजे काय, तर ज्या तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर थंड करून स्थायीरूप पदार्थात होते त्या तापमानाला त्या पदार्थाचं काय म्हणतात, तर गोठणांक बिंदू असे म्हणतात. ओके, तर मग आता आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा अजून एक कन्सेप्ट बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. हा तुम्ही नोट करा. द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ ए सबस्टन्स इज डिफाइन्ड ॲज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1 किलोग्राम ऑफ द सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड स्टेट विदाउट चेंज ऑफ टेम्परेचर ॲट इट्स मेल्टिंग पॉईंट. It is expressed in calorie per gram in CGS unit and in joule per kilogram in SI unit. The second important concept is that latent heat of vaporization. The latent heat of vaporization of a substance is defined as the quantity of heat required to convert 1 kilogram of substance from liquid to vapor state without change of temperature and its boiling point. It is expressed in calorie per gram and CGS unit in joule per kilogram in SI unit. ओके, तर या प्रकारचं कन्सेप्ट जे आहेत हे फार महत्त्वाचे असतात आणि आपल्याला हे काय करत असतात तर मदत करत असतात पुढे जाण्यासाठी. ओके, हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो लक्ष द्या याच्याकडे. ठीक आहे, बघा मग ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर ज्याला आपण पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतो. सो ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये महत्त्वाचं आहे. इन जनरल व्हेन ए लिक्विड इज हीटेड अप टू ए सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स अँड व्हेन कूल्ड इट कॉन्ट्रॅक्ट्स. वॉटर हाउएवर शोज ए स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस अप टू 4 डिग्री सेल्सिअस इट कॉन्ट्रॅक्ट्स instead of expanding at
4 degree Celsius, its volume is minimum. If water is heated further, it expands and its volume increases. The behavior of water between the temperature from 0 degree Celsius to 4 degree Celsius is called as anomalous behavior of water. If 1 kilogram of water is heated from 0 degree Celsius and its volume plotted as a function of temperature, we get the graph shown in 5.4 figure मध्ये दाखवलेला आहे. At 4 degree Celsius the volume of water is minimum. It means that the density of water is maximum at 4 degree Celsius. ओके, हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे काय. इट मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. ओके, बघा हाच तो ग्राफ आहे. या ग्राफमध्ये दिलेला आहे ग्राफ बिटवीन द व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ वॉटर. ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ वॉटर. तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ग्राफमध्ये की स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला बघा वाय ॲक्सिसवर, आणि टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे एक्स ॲक्सिसवर. 1 to 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला, आणि 1000.35 पर्यंत स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे आपल्याला. मग बघू शकतो आपण ज्यावेळेस ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटरचा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला स्टडी ऑफ ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपरेटस. ओके, द ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर कॅन बी स्टडीड विथ होप्स ॲपरेटस. इन होप्स ॲपरेटस a flat bowl is attached to a cylindrical container as shown in figure 5.5. या ठिकाणी आपण ही 5.5 ची फिगर बघू शकतो. बघा हे होप्सचे ॲपरेटस आहे. या होप्सच्या ॲपरेटसमध्ये महत्त्वाचं काही कन्सेप्ट दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. मग याचा होप्सचं जे ॲपरेटस आहे याचा जास्त करून वापर कशामध्ये केला जातो तर पाण्याचं असंगत आचरण ओळखण्यामध्ये केला जातो. During the study of anomalous behavior of water using Hope's apparatus, temperature T1 and T2 are recorded after every 30 seconds. हे टेम्परेचर T1 आणि टेम्परेचर T2 जे आहे हे काय केलं जातं 30 सेकंदानंतर रेकॉर्ड केलं जातं. द टेम्परेचर्स आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाईम इन मिनिट्स ऑन एक्स ॲक्सिस. ओके, द ग्राफ इन शोन इन फिगर 5.6. बघा या ठिकाणी मी तुम्हाला ग्राफ दाखवतो त्याचा. हाच तो ग्राफ आहे बघा, ज्यामध्ये काय केलेलं आहे एक्स ॲक्सिसवर टाईम दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर काय केलेलं आहे आपल्याला टेम्परेचर दाखविलेलं आहे. बघा मग यामध्ये काय आहे. द ग्राफ शोज दॅट द इनिशियल बोथ द टेम्परेचर्स T1 and T2 आर आयडेंटिकल. हाउएवर ॲज टाईम पासेस टेम्परेचर T1 ऑफ वॉटर इन द लोअर पार्ट ऑफ द cylinder decreases fast while temperature T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. However, once the temperature T1 of the lower part reaches 4 degree Celsius, it remains almost stable at that temperature. Okay, so T2 decreases slowly to 4 degree Celsius. Thereafter, since T2 starts changing rapidly, it records 0 degree Celsius first, and after that the lower temperature T1 records 0 degree Celsius temperature. The point of intersection of the two curves shows the temperature of maximum density. हे जो हा जो इंटरसेक्शन केलेला पॉईंट आहे हा पॉईंट काय करतो तर आपल्याला जे मॅक्झिमम डेन्सिटीचं जे टेम्परेचर आहे तो दाखवण्याचा काय करतो प्रयत्न करतो. ओके, बघा मग यामध्ये काही महत्त्वाचं दिलेलं आहे. हाऊ कॅन वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन्स. इनिशियली द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ सिलेंडर लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बाउल. बघा मग आता आपल्याला या ठिकाणी आता ही होप्सच्या ऑपरेटर्सची जी फिगर आहे ही महत्त्वाची आहे. यामध्ये आपण बघू शकतो since the temperature of water there decreases, its volume decreases and its intensity increases. The water with higher density moves downwards. Therefore, the lower thermometer T1, this thermometer T1 shows
a rapid fall in temperature, and this continues till the temperature of water becomes equal to 4 degrees Celsius. When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases. The density decreases, it therefore moves in the upward direction. The temperature of water in upper part, that is T2, this temperature is therefore decreases rapidly 0 degree Celsius. Okay, the temperature of water in the lower part, that is T1, however remains at 4 degrees Celsius for some time and then decreases slowly 0 degree Celsius. Okay, म्हणजेच काय बघा, एकदा मराठीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय होपच्या उपकरणाच्या सहाय्याने ज्यावेळेस आपण ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की 30 सेकंदानंतर T1 आणि T2 जे तापमापे जे आहेत, जे काही दाखवलेले आहेत, तापमानाची नोंद केली जाते. तर आपण जे 5.6चा जो हा जो ग्राफ पाहिलेला आहे, हा ग्राफ, या ग्राफमध्ये आपण बघितलेला आहे की वाय अक्षावर जे आहे, वाय ॲक्सिसवर आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवर आपल्याला काय दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ओके, सो प्रारंभीच्या दोन्ही ज्या तापमापे आहेत त्या आपल्याला काय करतात, समान सुरुवातीला तापमान दाखवतात आणि नळकांड्यांच्या खालच्या भागातील जे पाण्याचं तापमान आहे जे की T1 हे जलद गतीने काय होते, कमी होत जाते आणि वरच्या भागातील जे तापमान आहे जे की आपण T2 ने दर्शविलेलं आहे ते काय होतं, हळूहळू कमी होतं जातं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्टेटमेंट आहे त्यावर असं सांगितलेलं आहे की आलेखावरील दोन्ही वक्रांचा जो छेदनबिंदू जो आहे बघा, हा जो आहे, हा छेदनबिंदू म्हणतात याला, हा जो छेदनबिंदू जो आहे, हा बिंदू कमाल घनतेचे तापमान दर्शवितो, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर दर्शवितो. ओके, चला तर मग बघा, पण ज्यावेळेस वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हे जलद गतीने 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते, परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर काही काळ स्थिर राहते व नंतर तेही काय होते, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते. अशा प्रकारचं आपल्याला होपच्या ॲपरेटसद्वारे ॲनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर हे आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक असं घंटीचं निशाण असणार बटन असते, त्याला आपण बेल आयकॉन म्हणतो, ते प्रेस करा. ते प्रेस केल्यानं काय होईल की मी नवीन जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला काय होत जातील, त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला मी जे काही व्हिडिओ टाकतो आहे, स्टडी एज्युकेशनल व्हिडिओ, त्याची माहिती मिळत जाईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. आणि नितीन कवडी नावाचे चॅनल तुम्ही नेहमी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.